आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये खड्ड्यांचा आणखीन एक बळी गेलाय। अंबडगाव औद्योगिक परिसरामध्ये खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रकनं दुचाकी स्वाराला धडक दिली आणि यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला। छाती आणि चेहऱ्याला प्रचंड इजा झालेली होती। तर कामटवाडा परिसरामध्ये राहणाऱ्या निलेश कोतकर या 40 वर्षीय दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर कोतकर यांच्या मित्रानं दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात काल रात्री MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या दुर्घटनेनंतर संपूर्ण घरावरच मोठा डोंगर कोसळलाय, दुःखाचा डोंगर कोसळलाय। आणि या संदर्भात कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। खड्ड्यांमुळे 4 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांची परिस्थिती आपण NDTVच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी मांडतोय आणि आता 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यांच्याच कुटुंबियांसोबत आपण आता आहोत। त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांची एक लहानशी मुलगी आहे, त्यांची मिसेस आणि त्यांची आई या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय सांगाल? माझा मुलगा त्या खड्ड्यांमुळे चालला गेला। अशा खड्ड्यांसाठी तो त्याचा जीव गेला। सरकारने असे खड्डे करायला नको पाहिजे होते। चांगले रस्ते खोदून ठेवले आणि लोकांचा जीव घेऊन राहिले, ते चांगलं नाही केलंय सरकारने। माझा मुलगा आता काय मला परत भेटणार आहे का? आमच्या घराचा आधार गेला। माझा मुलगा खूप उडे होता, कर्तबगार होता, त्याच्यावरतीच आमचं सगळं चाललं होतं। आता तो सोडून चालला गेला। आता आम्ही काय करायचं? आता मुलगा काय परत भेटणार आहे का आमचा? माझी लहान नात आहे, माझी सून आहे, आता काय करायचं आम्ही? सरकारने असं का केलं? खरं तर त्यांच्या पत्नी देखील आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? काही सांगण्याची मनस्थितीच नाहीये। माझा नवरा गेला, त्यांच्याशिवाय आम्ही काय करायचं? आता माझ्या मुलीने मी पुढचं आयुष्य आम्ही कसं काढायचं? यांच्या सरकारच्या एका चुकीमुळे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला माझा। काय करायचं? खरं तर आपल्याला काय वाटतं, याला जबाबदार कोण आहे? कोणावर काही? सरकारच आहे। कारण की जिथे तिथे पाहिलं नाशिकमध्ये खड्डेच खड्डे, खड्डेच खड्डे, कुठं जायचं चांगला रस्ता नाही राहिलेला आहे। खरं तर त्यांचे नातलग देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? इतकी दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। खड्ड्यामुळेच माझा भाचा गेलेला आहे। आज सरकारने फार विचित्र विषय घेतलेला आहे। निर्णय चांगला नव्हता सरकारचा। माझा भाचा उखडून नेला। माझ्या आता या सुनेला कसं सांभाळायचं आम्ही, आणि त्या बाळाचा निभाव कसा निघेल, तिने कोणाकडे बघायचा आता? खरं तर निलेशजी कोणत्या कंपनीत कामाला होते आणि ते कुठून कधी येत? बिझनेस होता, स्वतःचा बिझनेस होता माझ्या भाच्याचा। बिझनेससाठीच निघालेला होता माझा भाचा। सरकारची फार मोठी चूक आहे। ही भरपाई आमच्याकडून कुठूनच सरकार काढू शकणार नाही आमची। आम्हाला भरपाई काही? आता आमचं आयुष्य कसं चालणार आहे? आमचं घर कसं चालणार आहे? माझा करता नवरा चालला गेला, काही कोणालाच काही पडलेली नाही या दुनियेमध्ये, काहीच नाही। ज्याचं जातं त्यालाच कळतं। माझ्या पोरीने कोणाकडे पाहायचं आता? तिने कोणाला बाबा म्हणायचं, कोणाला पप्पा म्हणायचं तिने आता? तर खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आणखी एक बळी गेलाय। 40 वर्षाच्या निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अंबड MIDC कडनं घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली। नाशिक महानगरपालिका खड्ड्यांमुळे अजून किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न मात्र यामुळे उपस्थित केला जातोय आणि प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। वारंवार रस्ते प्राधिकरणाकडे या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत। रस्त्यांची झालेली चाळण यावरती NDTV मराठीनं सुद्धा वारंवार प्रकाशझोत टाकलेला आहे। कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी आधीच खबरदारी घ्या असंही वारंवार सांगितलं जातंय। मात्र त्याचं कुठलंही या खड्ड्यांचं निराकरण करण्याचं काम करण्यात आलेलं नाहीये। या संपूर्ण परिस्थितीचा घटनास्थळावरनंच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। आतापर्यंत या खड्ड्यांमुळे 4 बळी हे नाशिककरांचे गेलेले आहेत आणि मी आता एक्सलो पॉइंट या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी भला मोठा असा खड्डा आहे। अंबड औद्योगिक परिसरात एक्सलो पॉइंट जवळ मंगळवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास खड्डे चुकवण्याच्या नादात एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुचाकीला धडक दिली। दरम्यान या अपघातात कामतवाडा परिसरात राहणारे खासगी कंपनीतील कर्मचारी असलेले 40 वर्षीय दुचाकी चालक निलेश कोतकर गंभीर जखमी झाले होते।
त्यांची छाती, हात आणि चेहऱ्याला गंभीर इजा पोहोचली होती. कंपनीतील सहकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोटकर यांना 2 खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारात मंगळवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली असून घटनेमुळे कोटकर कुटुंबियावरती मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. या कुटुंबातील करता धरता पुरुष खड्ड्यांना बळी ठरला आहे. इथं रोज मरणाचा प्रश्न झालेला आहे. जगणं मुश्किल झालेलं आहे, चालणं मुश्किल झालेलं आहे. परिस्थिती एकदम गंभीर आहे आणि ती हाताळली गेली पाहिजे. का परवा जो ॲक्सिडेंट झाला तो अतिशय हृदयविकार घटना आहे आणि फक्त वय किती आहे त्या माणसाचं? 40 वय. मुलगी अगदी लहान आहे. कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. त्यासाठी त्यांच्या लवकरात लवकर रस्ते रिपेअर करून त्या व्यक्तीला काहीतरी मदत केली पाहिजे कुटुंबाला. निश्चितच आपण जर बघितलं तर त्यांचेच कुटुंबीय आता आपल्यासोबत होते. याच ठिकाणी एवढा मोठा भला खड्डा पडलेला आहे आणि त्या व्यक्तीचा या ठिकाणी 40 वर्षीय घरातला करता धरता व्यक्ती जाऊन त्याचा या ठिकाणी अपघातात हा मृत्यू झालेला आहे. नेमकी आता तरी नाशिक महानगरपालिकेला या संदर्भात जाग येणार का, असा देखील प्रश्न हा उपस्थित केला जातोय. त्यांच्या नातेवाईकांकडून असेल किंवा नाशिककरांकडून असेल. या चौथा बळी गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात हा संताप हा प्रशासनाविरोधात आता केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक. तर नाशिकमधल्या या खड्ड्यांसंदर्भात सत्ताधारी शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे. खड्डे तात्काळ बुजवा, विशेष महासभा बोलवा, नाहीतर आंदोलनाचा इशाराच यावेळी देण्यात आलाय. त्यामुळे नाशिकच्या या खड्ड्यांवरनं एकीकडे आपण बघितलं होतं की राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुद्धा प्रचंड आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यात आता शिंदेंची शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली आहे. या खड्ड्यांवरनंच सत्ताधारी आक्रमक होताना पाहायला मिळते.